आणि हा व्यवसाय ह्याच्यामुळं हा व्यवसाय काही दिवसानंतर असं जर झालं तर म्हणजे संपुष्टात येईल. हा लोक सांभाळणार नाहीत. लोकांची आज सुद्धा गाया सांभाळण्याची इच्छा आहे, परंतु परवडत नाही. ह्या दरामुळं, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकरी आज तोट्यात आहे. आजची परिस्थिती ही गोठ्याची. बरोबर. आज जरी मी गोठा सांभाळत असेल, ह्याच्यातून मला 1 रुपया सुद्धा आज येणं नाही, परंतु त्यांना मी सध्या भागवतोय. मला नाही मिळलं तरी चालेल, पण गाय त्याच्या खाली कालवडी माझ्या तयार होत्या. खूप सारे प्रश्न आहेत. तुम्ही जसा उल्लेख केला की मी आज त्यांनाच भागवतो, किती दिवस शेतकऱ्याने असं करायचं? हो, नाही ना, प्रत्येक शेतकरी नाही करू शकत. आज आपला मोठा गोठा आहे म्हणून जास्त दूध आहे म्हणून ते आपण ऍडजस्ट करतोय. बरोबर. ज्यांचं कमी दूध दूध नाही होत, उदरनिर्वाह त्यांनी खायचं काय, कमवायचं काय, गायांना काय घालायचं, असा विषय. बरोबर. पण हा जर व्यवसाय बघितला तर समाजात पद देणारा व्यवसाय समजला जातो. 100% आपलं व्यवहार फिरतात, 10 दिवसाला पगार येतोय. जर हे नुकसानात असलं तर ते नाही परवडतच नाही. सध्या परिस्थितीला बिकट आहे. बरोबर. आता बुलटे काका मला सांगा की गायची निवड तुम्ही सांगितलं सगळ्यात महत्वाची आहे. आता शेतकरी म्हणतील की आमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे 30 लिटरच्या गाय आहेत, तुम्हाला तसा चांगल्या बऱ्यापैकी दूध उत्पादन निघतंय, पण ज्या शेतकऱ्याच्या गायी 18, 15, 16 लिटर दूध देत आहेत, खर्च तुम्ही सांगितला तेवढाच आहे, शेतकऱ्यांनी कसा बदल केला पाहिजे या व्यवसायात? त्यांनी थोडस कसं आहे, मुक्त गोठ्याचं नियोजन केलं पाहिजे. आणि खुराक म्हणजे काही लोक काय करतात, खुराक कमी देतात आणि त्याच्यामुळं गाय दुधाला प्रमाण कमीच राहतं. मग बरोबर. आमचं कसं आहे, आम्ही दुधाचं म्हणजे जी पशुखाद्य त्याचं प्रमाण आणि ही म्हणजे जे आपण वैरणचं प्रमाण ही समान ठेवले. म्हणजे ज्या प्रमाणात वैरण देतोय तशा प्रमाणात, म्हणजे एवढ्या प्रमाणात नाही पण तशा प्रमाणात पशुखाद्य देतोय. आणि त्याच्यामुळं आपल्या गाया तब्येत व्यवस्थित, निरोगी आणि दूध बी चांगले देतात.